आणि हे काम म्हणजे कृती. आपण जे कर्म करणार आहोत, कर्म तर आपल्याला कुणालाच चुकलेलं नाही. राजा असो नाही तर रंक असू दे, गरीब असो नाही तर श्रीमंत असू दे, कुणालाही चुकलेलं नाही. रावणाला गर्व झाला होता की अरे मी चक्रवर्ती सम्राट आहे, मी माझं तकदीर बदलू शकतो. एवढा प्रचंड गर्व होता. आणि सटवीनं रावणाच्या नशिबामध्ये, हा तुमच्या दरबारामध्ये झाडू आलाय ना, त्या पोराबरोबर हिचं लग्न आहे. रावणाला मुलगी झाली. रावणाला मुलगी झाल्यानंतर रावणानं ब्रह्मदेवाला, कारण ब्रह्मदेव सगळे 33 कोटी देव रावणाच्या बंदीशाळेमध्ये होते ना, ब्रह्मदेव पुरोहिताचं म्हणजे ब्राह्मणाचं काम करायचा रावणाच्या घरी. वायुदेव कचरा काढायचा, पाणीदेव म्हणजे जलदेवता पाणी भरायचा. 9 ग्रह रावणाच्या पलंगाचे खूर बनून होते. आणि त्या रावणाला मुलगी झाली, त्यानं सगळ्या देवांना बंदीशाळेत टाकलं होतं. आणि मुलगी झाल्यानंतर सगळा दरबार भरला आणि ब्रह्मदेवाला मोठेपणानं बोलवलं, इकडे माझ्या मुलीचं भविष्य चालू. त्या ब्रह्मदेवानं सांगितलं की स्पष्ट ऐकलंस तर वाईट वाटेल. रावण म्हणाला नाही, मला ऐकायचं आहे. ठीक आहे, ऐका. मग त्याने सांगितलं की या तुमच्या मुलीच्या नशिबामध्ये झाडूवाला नवरा आहे. या मुलीच्या नशिबामध्ये तुमच्या राज्यात, तुमच्या दरबारात झाडू मारणारा माणूस हिचा नवरा असेल. रावणाला राग येतो. मी चक्रवर्ती सम्राट, माझ्याकडे विमान आहे, बाकी कुणाकडेही विमान नाही आहे. माझी लंका सोन्याची आहे. हे 33 कोटी देव माझे मांडलिक झालेले आहेत. आणि माझ्या मुलीच्या नशिबामध्ये हा ब्रह्मदेव असं लिहितो. ठीक आहे, बघतो मी. अरे हा रावण आहे, रावण आपल्या हातानं तकदीर बदलून टाकू शकतो, असं मोठ्यानं छदामी हसून दरबारामध्ये सांगितलं. आणि काही दिवस गेले. नंतर मुलगी मोठी मोठी होत चालली होती. मुलगी मोठी होत चालली होती. मुलीच्या लग्नाचा स्वयंवर मांडायचा. मुलीच्या लग्नाचा स्वयंवर मांडायची वेळ आली. ब्रह्मदेवाने हळूच सांगितलं, महाराज ही जी मुलगी आहे ना, मी विधी लिखित आहे, म्हणजे मी विधी आहे आणि मी केलेलं लिखाण कधी चुकत नाही, फजेती होईल म्हणून तुम्हाला सांगतो. हा तुमच्या